नमस्कार, आज आपण आलो आहे भांबोरा ही गडी पाहण्यासाठी। भांबोरा गडी येथे भांबोरा या गावामध्ये तालुका कर्जत आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असणारी ही गडी आहे। सिद्धटेक या अष्टविनायकाच्या गणपतीपासून साधारण 6 किलोमीटर लांब आहे। अशी ही ऐतिहासिक गडी पाहण्यासाठी आलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची ही गडी आहे। तर चला पाहू भांबोरा गडी। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज तसेच पूर्वज यांच्याविषयी जाणून घेण्याची ओढ प्रत्येकाला असते। आपल्या भटकंतीच्या मार्गात अशी काही ठिकाणे दिसली तर ती आपण आवर्जून पाहतो। इतिहासाची साक्ष देणारे अशीच एक ठिकाण आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असलेल्या भांबोरा गावात पाहायला मिळते। छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांच्या वंशजांचा हा वाडा आहे। भांबोरे हे गाव पुणे सोलापूर महामार्गावरील भेगोनपासून 22 किलोमीटर अंतरावर तर श्रीगोंदा येथून 28 किलोमीटर अंतरावर आहे। काळाच्या योगात या गडीची पडझड झाली असून काही भाग मात्र शिल्लक आहे। शिल्लक असलेला हा भाग एखाद्या बुरुजाप्रमाणे असून त्याचे 2 भाग पडलेले आहेत। याचे तळातील बांधकाम घडीव दगडात केलेले असून त्यावरील बांधकाम मात्र ओबडधोबड दगडांनी केलेले आहे। शिल्लक असलेले संपूर्ण बांधकाम साधारण 25 फूट उंच आहे। यात प्रवेश करण्यासाठी काहीसा उंचावर असलेला 3 बाय 5 फूट उंच आकाराचा लहान दरवाजा असून त्यासमोर आता पायऱ्या बांधल्या आहेत। या दरवाजात शिरल्यावर उजवीकडे डावीकडे व आपण आत आलो ते अशी एकूण 3 बंदिस्ते दालने आहेत। यातील डावीकडील दालनात बसून बाहेर जाण्याइतपत लहान वाट आहे। ही वाट आतील बाजूने भिंत घालून बंद करण्यात आली आहे, पण बाहेरील बाजूने ही चोरवाट आजही आपणाला पाहायला मिळते। मधील दालनातून समोर जाऊन उजवीकडे वळल्यास येथून वाड्याच्या वरील भागात जाण्याचा मार्ग आहे। वाड्याचा इतपत भाग आता शिल्लक असून हा भाग म्हणजे साठवण करण्याचे ठिकाण असावे। वाड्याचा इतर कोणताही भाग आज शिल्लक नसल्याने हा भाग पाहण्यासाठी आपणाला 10 मिनिटे पुरेशी होऊन जातात। मालोजीराव भोसले व विठोजीराजे हे 2 बंधू वनगमपाळ निंबाळकरांकडे चाकरीत होते। अवघ्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षी दोघा बंधूंना चांगले घोडे देऊन 1200 वनांची आसमी तैनात करून चाकरीस ठेवले। ते कोल्हापूर प्रांतातील स्वारीसाठी 12,000 फौजेसह गेले। मालोजी व विठोजी यांनी स्वारीत पराक्रम गाजविला। त्यांना 1,500 मनसबदारी व जुन्नर परगणा मिळाला। पुढे निजामशाहीत मालोजी व विठोजी यांनी मलिक अंबराची पाठराखण केली। इसवी सन ऑगस्ट 1606 ते जून 1607 या दरम्यान मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत धारातीर्थ पडले। विशेष म्हणजे मालोजीराव व विठोजीराजे यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्या मंदिरात दास मालोजीराव बाबाजी विठोजी बाबाजी भोसले असा शिलालेख आहे। शिखर शिंगणापूर येथे मालोजीराजांनी तळी बांधल्याचा उल्लेख छत्रपती महाराजांच्या दानपत्रात आहे। विठोजीराजे यांना 8 पुत्रे व 1 कन्या होती। मुलीचे नाव अंबिकाबाई, ती ज्येष्ठ होती। त्यांचा पहिला मुलगा संभाजी मीर जुमलाच्या लढाईत जाधवरावांकडून मारला गेला। दुसरा मुलगा खेलाजी, तिसरा मुलगा मालोजी, चौथा कबाजी हे शहाजीराजेंबरोबर तंजावरला गेले। 5वे नागोजीराव, 6वे परसोजीराजे तर त्र्यंबकजी 7वे पुत्र तंजावरला गेले। 6वे पुत्र परसोजीराजे यांचे वंशज भांबोरे या ठिकाणी राहतात। शहाजीराजे विजापूरला गेले त्यावेळी आपले चुलत बंधू विठोजीराजे यांचा 6 मुलांची व्यवस्थित जागजागी लावली। त्यातूनच परसोजीराजे यांना निजामशाहीतील दौलताबाद करांकडून जागा तैनात लावून दिली। तेथे पराक्रम करून त्यांनी चांगला नावलौकिक प्राप्त केला। वराड खानदेश मधील बंडखोरांचा शिताफीने बंदोबस्त केला। त्यांना त्याबद्दल जळगाव जामोद येथील वतनाची सनद मिळाली। परसोजींचा मुलगा सयाजी निजामशाही बुडाल्यावर मोगली अंमनात दाखल झाले। सयाजीराजांचे 2 पुत्र राजरूप व रुस्तमजी। राजरूप राजे हे नांदनच्या गडीत राहून बादशाही कामगिरी उत्तम प्रकारे निष्ठेने बजावित होते। रुस्तमजी मोठे कर्ते व इब्रतदार होते। रुस्तमजींचे मोठे चिरंजीव खिलोजीराजे यांना बरोबर घेऊन नांदनज येथील वडलोपारची जहागिरीवर ते राहिले। छत्रपती राजाराम महाराज मोगली कैदेतून सुटून साताऱ्यात आले। त्यांच्याबरोबर खेलोजी होते। त्यांना नांदवज व भांबोरे येथे मोकासा राजपुत्रे करून दिली। तेव्हापासून खिलोजीराजे हे
स्वराज्याच्या सेवेत आले. त्यांना सातारा मुक्कामी देवाज्ञा झाली. खिलोजी राजांची 4 मुले शहाजी, कक्काजी, रुस्तमजी, सुभानजी व जानोजी हे भोसले नागपूरकर भोसले यांच्या लष्करात सेवा करीत होते. तर राक्षस भवनाच्या लढाईत 1753 रोजी राक्षस भवनाच्या लढाईत होते. श्री कक्काराजे हे आपल्या कुटुंबासह बांबोऱ्यात राहिले. त्यांना 2 मुले होती, एक चिमाजीराजे तर दुसरा आप्पाजीराजे. अशी ही ऐतिहासिक माहिती आहे. या गडीला आपण निश्चितच भेट द्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहत राहा जय ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनल.